नमस्कार मंडळी, जावली कट्ट्यावरती आज खास निमंत्रित केलं आहे भारतीय जनता पक्षाचे जावली तालुक्यातील अभ्यासू आणि ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व सयाजीराव शिंदे यांना. सयाजीराव शिंदे यांनी जावली तालुक्याच्या अध्यक्षपदी तसंच जिल्हा सरचिटणीस म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. अनेक सामाजिक स्थितीचा, पक्षीय स्थितीचा आणि राजकीय स्थितीचा अभ्यासूपणे विश्लेषण करणारा ते असं व्यक्तिमत्व आहे. तर ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार. आपण पक्ष, सध्याची राजकीय स्थिती आणि भविष्यातली राजकीय स्थिती याबरोबरच काही चर्चांमध्ये आपण असाही भाग घेणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये युवकांनी नेमकं काय केलं पाहिजे किंवा युवकांचं संघटन कसं केलं पाहिजे, युवकांच्या प्रगतीची दिशा आपण कशी दिली पाहिजे, त्यासाठी पक्षीय पातळीवरती काय प्रयत्न व्हायला पाहिजे. जेन झीचं जे आत्ताचे जे काय वारं आहे, तर ह्या नव्या पिढीला आपण एका चांगल्या प्रवाहामध्ये आणणं गरजेचं आहे. या विषयीची आपण आज चर्चा करणार आहोत. तर आपण प्रथम केंद्र सरकारपासून सुरुवात करूया. केंद्र सरकार जवळपास 13-14 वर्ष सत्तेमध्ये आहे. तर या 14 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला देशामध्ये नक्की काय बदल झाले असं दिसून येतं? सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आत्ता जे या देशाचं नेतृत्व करतायत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना 25 वर्षाचा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आहे. 12 वर्ष ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि 13 वर्ष पंतप्रधान. आणि त्या अनुभवाबरोबर सलग तिसऱ्यांदा एक स्थिर सरकार देशाला पूर्ण बहुमतातलं मिळालेलं आहे. त्याचा फायदा असा होतोय की आज जी जागतिक परिस्थिती ज्या वेगानं बदलते, आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या वेगानं बदलत आहेत, त्याला सामोरं जाण्यासाठी आवश्यक असणारा अनुभवी नेतृत्व आणि स्थिर सरकार या दोन्ही गोष्टी या केंद्र सरकारच्या माध्यमातून आता साध्य होताना दिसत आहेत. जसं आपण बघितलं की रशिया युक्रेन युद्ध 4.5 वर्ष चाललंय. तर त्याच्यामध्ये ते युद्ध सुरू झाल्यापासून आपल्याला खाद्यतेलाच्या आयातीवर परिणाम झाला. युक्रेनमधनं सूर्यफूल येत होतं प्रचंड प्रमाणात, पांढरा वाटाणा यायचा, शेतीसाठी जी खतं यायची रशियाकडनं युक्रेनकडनं, त्या सगळ्यावर मात करता आली, यशस्वीपणे मात केली. आत्ता समजा इराण युद्धाचं संकट असेल, क्रूड ऑइलचं संकट असेल, त्या सगळ्यावर यशस्वीपणे हे सरकार मात करताना दिसतंय. आता केंद्र सरकारचं मूल्यमापन करताना प्रामुख्यानं केंद्र सरकारचं औद्योगिक धोरण, उद्योगविषयक धोरण, व्यापारविषयक धोरण, केंद्र सरकारचं परराष्ट्र धोरण, केंद्र सरकारचं संरक्षण धोरण किंवा केंद्र सरकारचं अंतर्गत सुरक्षेविषयीचं काम, ह्या निकषावर मूल्यमापन केलं तर ह्या सरकारचं काम गेल्या 13 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललं. आज आपण बघतोय की देशाच्या सीमा सुद्धा आपल्या पूर्णपणे फेन्सिंग केलेल्या किंवा कंपाऊंड केलेल्या नव्हत्या. त्या आज वेगानं पश्चिम बंगालमध्ये 490 किलोमीटर क्षेत्र ही भारत बांगलादेश सीमेचं आजपर्यंत मोकळंच होतं. तिथं आता आपण काम करतोय, घुसखोरी थांबवतोय. पूर्ण उत्तरांचल असेल, पूर्वांचल असेल, काय इकडं काश्मीर असेल, सगळ्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं सीमावर्ती भागामध्ये केंद्र सरकारचं काम चालू आहे. तर राहिला विषय केंद्र सरकारच्या परराष्ट्र विषयक धोरणामध्ये आज जयशंकर ज्या पद्धतीनं काम करत आहेत, त्याचा रिझल्ट म्हणजे हा की देशातल्या जनतेला कुठलाही त्रास होत नाही. सगळ्या गोष्टींच्या पर्यायी गोष्टी सोर्सेस उपलब्ध करून सुद्धा त्या गरजा पूर्ण केल्या जात आहेत. औद्योगिक धोरणामध्ये आज GDP आपला जगात सगळ्यात जास्त वेगानं वाढतोय आणि हे वास्तव आहे. कोणी किती काही म्हणलं तरी आज आपली लोकसंख्येचा आकार वाढतो, अर्थव्यवस्थेचा आकार वाढतोय, त्यानंतर आपला GDP वाढतोय. म्हणजे अर्थविषयक धोरणं सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालले. रोजगार विषयक धोरणांच्या बाबतीत बोलायचं झालं तर रोजगार विषयक धोरणामध्ये मध्यंतरी थोडा ट्रम्प प्रशासन आल्यानंतर थोडा एक फार मोठा नवीनच संकट आपल्यापुढे निर्माण झालं. पण त्यावर सुद्धा आपण यशस्वीपणे मात केली. कारण आता आपल्या IT कंपन्या असतील, टेक कंपन्या असतील, काय
त्यांनी यंदापासूनचं हायरिंगचं पर्सेंटेज वाढलं आहे. गेल्या वर्षी थोडं त्याच्यामध्ये थोडीशी घट आपल्याला दिसली. तर एकंदरीत केंद्र सरकारचं आत्ता जे धोरण आहे त्याच्यामध्ये विशेषतः तुम्ही जे JNG बद्दल बोलला, तर JNG मध्ये ही पूर्ण डिजिटल पिढी. JNG म्हणजे काय झालंय, तर ही 1997 ते 2012 पर्यंतची पिढी ही जन्माला आलेली ही JNG पिढी गणली जाते. तर ही टेक्नॉलॉजीच्या युगातच त्यांचा सगळं हे झालं, तारुण्य वाढलं किंवा जन्म झाला. तर त्याच्यासाठीचं जे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे भारत सरकारनं खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण केलं. त्याच्यासाठी टीका होऊ द्या अदानी, अंबानी किंवा अन्य काय असेल, परंतु आज जर बघितलं तर कोरोनासारख्या संकटात सुद्धा जिओ होतं, म्हणूनच ऑनलाईन एज्युकेशन झालं, म्हणूनच वर्क फ्रॉम होम चाललं, म्हणूनच बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. जिओ असेल, एअरटेल असेल किंवा खाजगी कंपन्या असतील. तर खाजगीकरणाला पर्यायच नाही आणि त्याच्यातून विकास. आता आपण बघतोय की क्रूड ऑइलचं एवढं मोठं संकट आलंय, परंतु त्यावेळेला जामनगरला जी रिफायनरी केली अंबानीने, काँग्रेसच्या काळामध्ये उभी राहिलेली ती रिफायनरी, तिथं ग्रेड 4चं सुद्धा क्रूड ऑइल रिफाईन होतं. त्याच्यामुळे आपल्या गरजा भागवून आपण म्हणजे पेट्रोलियम पदार्थ निर्यात करतोय. पण तुम्ही म्हणताय तसं केंद्र सरकारच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या सुधारणा झालेल्या आहेत आणि त्या प्रत्यक्ष कागदावर सुद्धा आपल्याला दिसतात किंवा प्रत्यक्ष आपण आज जे काय सीमावाद होते किंवा सीमेतनं घुसखोरी होत होती ती बऱ्यापैकी थांबलेली आहे. भारत पाकिस्तानचा सुद्धा जो काय सततचा संघर्ष होता, अतिरेक्यांना पाठवणं, अतिरेकी कारवाई कमी झालेल्या दिसतात, नक्षलवाद कमी झालेला दिसतो. परंतु एवढं सगळंही होत असताना विरोधक मात्र गोंधळ करताना दिसतात आणि आज संसदेचं अधिवेशन नुकतंच पार पडलं, तर एकही दिवस संसदेचं काम व्यवस्थित चालू दिलेलं नाही. कोट्यवधी रुपये एका दिवसाचा खर्च आहे अधिवेशनाचा, तर हे लोकांचे पैसे पाण्यात जात आहेत. मग हे विरोधकांचे सुद्धा तिथं त्या संसदेमध्ये लोकांचे प्रश्न मांडणं, त्यासाठी केंद्र सरकारला धारेवर धरणं, पण त्याच्यासाठी ते अधिवेशन चालून दिलं पाहिजे ना त्यांनी. तर या संदर्भात मध्ये काय तुमचं मत आहे? मुळात काय झालंय, देशातली लोकशाही धोक्यात आला असा जो प्रचार होतो तो खरंच सत्ताधारी पक्षामुळे आलेली आहे का, तर आलेली नाही. ती विरोधी पक्षामुळे आलेली. कारण काय झालंय, विरोधी पक्षांनी जनतेचा विश्वास गमावलाय, हे खरं आत्ताच आपलं वास्तव. एका रात्रीत 2 रात्रीत कॉक्रोच जनता पार्टी सारखी पार्टी ह्या देशात उभी राहते सोशल मीडियावर. त्यांचं आंदोलन होतंय किंवा त्यांच्या मागे सगळा मीडिया किंवा समाज किंवा काय काय घटक उभे राहतात. काय हे निदर्शक आहे की विरोधी पक्ष जे आहेत किंवा विरोधी पक्ष नेते आहेत किंवा अन्य सगळे, यांच्यावरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही, त्यांची विश्वासार्हता कमी झाली. खऱ्या लोकशाहीमध्ये विरोधकांच्यावर जे काही सरकारी विरोधी घटक असतील त्यांचा विश्वास असला पाहिजे आणि लोकांनी त्यांच्या समस्या एकतर कोर्टापुढे मांडल्या पाहिजेत, नाही तर विरोधी पक्षामार्फत संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये मांडल्या पाहिजे. तर त्या टप्प्यावर विश्वासार्हता विरोधी पक्षांची कमी पडते आणि म्हणून मग ते काय करतायत की तिथं गोंधळ घालणं किंवा सभागृह बंद पाडून काय आपण म्हणू त्याला स्वस्त प्रसिद्धी, चीप पब्लिसिटीच्या पाठीमागे. आता हे केंद्रातले जरी विषय झाले तरी सुद्धा राज्य पातळीवरचे पण प्रश्न महत्त्वाचे आहेत. 3 पक्षांचं किंवा त्याहून अधिक पक्षांचं सरकार आहे, परंतु त्या तिघांमध्ये सुद्धा अनेकदा समन्वय दिसत नाही. एकमेकांच्यावरती टीकेची झोड उठवली जाते आणि कुठेतरी लोकांची दिशाभूल होती. राज्य सरकारच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर म्हणजे आता मी 1990 पासून भारतीय जनता पक्षात आहे. म्हणजे आता जवळजवळ 36 वर्ष मी त्याच प्रवाहात आहे, हिंदुत्वाच्या प्रवाहात आहे किंवा त्या एका विशिष्ट विचारसरणीला मानणारा कार्यकर्ता. राज्य सरकारच्या कामाच्या बाबतीत म्हणलं तर जेवढं केंद्र सरकारच्या कामाबद्दल आम्ही समाधानी आहे, तेवढं राज्य सरकारच्या बाबतीमध्ये थोडंसं गोंधळाची स्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण असं झालंय की अतिशय चांगले मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले. तरुण आहेत, तडफदार आहेत, विजनरी आहेत, अभ्यासू आहेत. जगात काय चाललंय, पुढं जगात काय होणार आहे हे सगळं ओळखून ते महाराष्ट्राला पुढं न्यायचा प्रयत्न करतायत. 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं त्यांचं स्वप्न आहे.
त्याप्रमाणे त्यांचा बाकी सगळा आवाका चालला आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे उद्योग उभे राहतात. हे चित्र एका बाजूला आहे. आणि देशात सुद्धा आज अनेक चांगले मुख्यमंत्री आहेत, परंतु विकासाच्या दृष्टीने विजन असणारा नेता म्हणलं तर मुख्यमंत्री पदामध्ये देवेंद्र फडणवीस हे आज देशात पहिल्या नंबरला आहेत. ही वस्तुस्थिती आहे. तर मंडळी, आजच्या भागातमध्ये आपण इथंच थांबत आहोत. पुढील भागातमध्ये आपण पाहणार आहोत की सयाजीराव शिंदे यांचे सातारच्या राजघराण्याशी म्हणजेच श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी आणि त्यांच्या घराण्याशी खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तर त्या संदर्भात सुद्धा आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबाबत सुद्धा त्यांचं काय मत आहे आणि त्यांना नेमकं शिवेंद्रराजे महाराजांच्याकडून राजकारणातून काय अपेक्षित आहे, जनतेच्या काय अपेक्षा आहेत, हे आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. तर आपण पुढील भागामध्ये भेटूया. नमस्कार.